शिवसेना नेते रामदास कदम आमच्याशी बोलण्यासाठी थेट जोडले गेलेले आहेत। भाई काय सांगाल, मागील अनेक दिवसापासून शिवसेना असेल किंवा भाजपामध्ये अंतर्गत वाद झाल्याचं पाहायला मिळते। परिणय फुके यांनी देखील मी शिवसेनेचा बाप असं म्हटलं होतं। त्यानंतर आता राजेंद्र कुमार गावित जे भाजपाचे आमदार आहेत त्यांनी थेट शिवसेनेच्या 2 आमदारांचा माज उतरवण्याची भाषा केलेली आहे। याकडे कसं पाहताय? मला वाटतं याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि भाजपच्या या काही आमदारांचा माज आला असेल, त्यांचे किती बाप मला माहीत नाही। शिवसेनेचा बाप स्वतःला म्हणायला तुझे स्वतःचे बाप किती आहेत ते आधीपासून तपासून घे आणि मग शिवसेनेचा बाप काढ। तर माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीसना की आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घालावं आणि यांना माज आला असेल तर त्यांचा माज आपण उतरवावा। इतका मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला, 35 देशांनी त्याची नोंद घेतली आणि पुन्हा एकदा मग अडवाणी साहेब असू देत, मुंडे साहेब असू देत किंवा शिवसेने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी जी युती टिकवली ती बाळासाहेबांसोबत, ती पुन्हा युती शिवसेना भाजपची करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि त्याचा बाप जो स्वतः म्हणत असतील तर यांचा माज देवेंद्र फडणवीसजी यांनी लक्ष घालून उतरावावा अशी माझी देवेंद्रजींना विनंती आहे। गावितांनी देखील म्हटलं होतं की शिवसेनेच्या 2 आमदारांचा माज उतरवला, त्यात आमशा पडवी असतील किंवा चंद्रकांत रघुवंशी असतील, हे फार माजलेले, त्यांचा माज मी उतरवणार असं म्हटलं नाही, ज्यावेळेला जनता 3-3 लाखाची जनता जेव्हा त्यांना उतरून निवडून देते, त्या युतीमधल्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये असं बोलावं, युतीचा धर्म न पाळता। आणि म्हणून म्हटलं मी की देवेंद्रजींनी या बाबतीमध्ये वैयक्तिक लक्ष घालावं। भाजपचे जे अध्यक्ष आहेत चव्हाणसाहेब, त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि ज्यांना माज चढला असेल त्याचा माज त्यांनी उतरवावा अशी माझी त्यांना विनंती आहे। भास्कर जाधव यांनी कोकणामध्ये एक सभा घेतली होती। या सभेमध्ये बोलताना त्यांनी दापोली मतदारसंघाचे जे आमदार आहेत, योगेश कदम मंत्री पण आहेत, त्यांच्या विरोधात सहदेव बेटकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि तुम्ही आजपासून आमदार झाला, तुम्ही कामाला लागा असंही म्हटलेलं। याकडे कसं पाहता? मला वाटतं भास्कर जाधवनी स्वतःच्या पायाखाली काय जोडतं ते पर्यंत बघावं ना। त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी। 2200 म्हणजे 1100 मतं कमी मिळाली असती तर भास्कर जाधव पडले असते, 1100 मतं। आता या महिन्याभरामध्ये 3 जिल्हा परिषद सदस्य आणि अख्खा खाडीपट्टा हा सगळा शिवसेनेमध्ये आमच्याकडे आला। 25,000 मतं भास्करची कमी झाली, पण सुंब जळला तर पीळ जळत नाही। आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे बाडगा अधिक कडवा असतो, हा बाडगा आहे। हा शिवसेनेतून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर बसला, शरद पवार गेला, शरद पवारांच्या पाठीत खंजीर बसला, पुन्हा उद्धव ठाकरेकडे आला, मध्ये आमच्याकडे सुरतपर्यंत पोहोचला होता, आम्ही त्याला नाही सांगितलं। तर हा बाडगा आहे, हा बाडगा अधिक कडवा असतो। नया मुल्ला दो से बांग देता है, तशी याची आहे अवस्था। याची अवकात आहे का रामदास कदम बोलण्याची? रामदास कदम सोबत येऊन मला घ्या 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 म्हणणार ही अवलाद आता रामदास कदम तर टीका करते आणि आजपासून आमदार झालाच असं ज्या वेळेला त्या बेटकरला बिचारे म्हणतात, त्या बेटकरचा राजकीय बळी घेत आहेत। तो बिचारा साधा माणूस आहे, त्याला बकरा बनवत आहेत। जे एखाद्याला बकऱ्याला कापण्याच्या आधी त्याला सजवतात, त्याला खायला घालतात, तसं बेटकरचा बकरा बनवण्याचं काम हे भास्करनी केलं आहे। तर भास्करला म्हणावं, रामदास कदमवर टीका करण्याच्या आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करून घे। स्वतःची अवकात काय, स्वतःची लायकी काय, आपण कोणावरती काय बोलतो आहे। आपण आकाशाकडे बघून थुंकतो तेव्हा ती थुंकी आपल्या तोंडावर उडते, ह्याचं भान भास्करने ठेवावं। आणि आम्हाला योगेश कदमला काय चिंता नाही, आता तू स्वतःची काळजी घे। तुझे जिल्हा परिषद सदस्य सोडून चालले, आता ती बिचारी ठाकूर ती तुला सोडून गेली, खाडीपट्ट्याने प्रवेश केला, नाटकांनी प्रवेश केला। 3-3 जिल्हा परिषद सदस्य तुला सोडून जातात, खाडीपट्टा तुला सोडून जातो। तुझ्या मतदारसंघाची काळजी आधी घे आणि मग दापोली मतदारसंघ बघ। भास्कर जाधवांकडून नेहमीच तुमच्यावरती टीका केली जाते, यावेळी देखील टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे। ते आता असं म्हणतात की रामदास नाही तर झंडूदास छमछम असं त्यांनी तुमचा उल्लेख केला। आम्ही याला म्हणतो
ते आमच्याकडे शिमग्यामध्ये नाचते ना गोमू, ती शिमग्यातली गोमू ह्याला आम्ही म्हणतो. हा स्टेजवरती नाचतो. आता नाचणाऱ्याला काय म्हणतात तो शब्द मी वापरणार नाही, तो शब्द मी वापरणं ठीक नाही आहे. काय म्हणतात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. तेव्हा ह्या अशा नाच्यावरती अधिक बोलणं ठीक नाही आहे. आता याला उत्तर जनतेने दिलं आहे, अगदी काठावरती निवडून आला आहे, तर सगळे लोक त्याला सोडून चालले आहेत. त्याच्या डोक्यावर झाला परिणाम. तो कुणावरती काय आता बरं सुटला आहे, त्याचं कुठं आपण लक्ष घालायचं, त्याला अधिक किंमत द्यायची नाही आपण, असं मला वाटतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील अनेक दिवसात सातत्याने दिल्ली दौरा करताना पाहायला मिळतात. नेमका काय यामागे काय घडामोडी घडतात काय? मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं तर ठीक पडेल, त्याचं उत्तर ते देतील. आता मी काय त्यांना भेटलो नाही या 8-15 दिवसामध्ये, मला कल्पना नाही. तेव्हा अनेक प्रश्न असतात. आता उद्धव ठाकरे 3 दिवस जाऊन बसतायत दिल्लीमध्ये, त्यांना विचारा ना तुम्ही कशाला जाताय 3 दिवस, ते विचारत नाही तुम्ही. ज्यावेळेला उपमुख्यमंत्री जातात, मुख्यमंत्री जातात, त्यावेळेला राज्याच्या हिताच्या प्रश्नासाठी जात असतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जात असतात. तिथं गेल्यानंतर आपल्याला राज्याला अधिक बजेट कसा येईल, अधिक निधी कसा मिळेल, यासाठी जातात ते. त्यात नवीन काय, ही प्रथा आहे. असंही म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांच्या जवळचे जे मंत्री असतील किंवा उद्योगपती असतील त्यांच्यावरती ईडी किंवा CBIच्या रेड पडत आहेत सातत्याने. कुठेतरी बार्गेनिंग करण्यासाठी उपमुख्यमंत्री दिल्ली जातात असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये काही तथ्य नाही. हे फक्त भाजप आणि शिवसेनेची युती जी आहे त्यामध्ये कसा मिठाचा खडा टाकता येईल यासाठी काही नतदस्त बसलेत, ते हा प्रयत्न करत असावेत असं मला वाटतं. काही होणार नाही, सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि भविष्यात देखील व्यवस्थित चालेल, कुठेही अडचण कसली येणार नाही, माझा ठाम विश्वास आहे. बिलकुल. राहुल गांधींनी देखील आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत की भाजपाने मते चोरून निवडणूक आयोगाच्या साह्याने मते चोरली आणि सत्तेमध्ये बसल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. हे बघा, आपल्याला कल्पना आहे कोणाच्या बाबतीत बोलताय आपण. राहुल गांधी यांच्या अनेक वेळेला न्यायालय निर्णय देताना संस्थानिक कानफडत देत आहेत आणि भविष्यात अशी बेलगाम वक्तव्य करू नका म्हणून ताकीद देत आहेत. तरी राहुल गांधीला अक्कल येत नाही. पुन्हा जे आपलं आहे त्याचं चाललं आहे. निवडणूक आयोग याच्यावरती आपण बोलू शकतो का, टीका करू शकतो का, याचं भान राहुल गांधीला नाही आणि म्हणून याच्यावरती न्यायालय पुन्हा योग्य ती दखल घेईल असं मला वाटतंय. धन्यवाद. निवडणूक आयोगाविरोधात बोलताना राहुल गांधींना भान नसतं. राहुल गांधीच्या वक्तव्याचं जे आहे ते निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल असं वक्तव्य या ठिकाणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन रोहित शिगवणसह मी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.